शेतकरी बांधवांनो, आज तुम्हाला मी एक कंपोस्ट खत बनवून दाखवणार आहे. जे की रासायनिक खतांची रिप्लेसमेंट करू शकतं. 50% तुमच्या रासायनिक खतांचा वापर कमी होऊन जाईल शेतामध्ये. कारण सगळ्यात प्रख्यात असलेलं कोंबडी खत, जे की पिकांना दिल्यामुळे त्याचे थोडेसे काहीतरी नुकसान आहेत शेतांमध्ये. कारण की या खतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात अमोनिया, युरिक ॲसिड आणि नत्र असल्यामुळे हे खत जेव्हा आपण पिकांना देतो किंवा डाळिंबांच्या झाडांना देतो, तेव्हा काय होतं की एक मायक्रोबियल ॲक्शन होते आणि हे खत लवकर विघटित होतं. हाय डेन्सिटीची जी अन्नद्रव्ये आहेत, ती झाडांना, पिकांना लगेचच उपलब्ध झाल्यामुळे एवढा लोड पिकांना सहन होत नाही. जास्त उष्मा जमिनीत तयार झाल्यामुळे पिकांच्या मुळ्या जळतात, परिणामी पिकं होरपळू लागतात. मग आपण म्हणतो की हे खत थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. नाही, हेच खत खरं वरदान आहे शेतकऱ्यांसाठी. कारण की या खतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश आहे आणि त्यात काही मायक्रोन्यूट्रियंट्स पण आहेत. पण या खताचे तुम्हाला मी सांगितलं की काही ड्रॉबॅक्स आहेत. मग ते ड्रॉबॅक्स किंवा त्याचे जे काही त्रुटी आहेत किंवा त्याचे काही तोटे आहेत, ते आपल्याला कमी करावे लागतील. मग या खताला थोडंसं शांत करावं लागेल. थोडं गरम प्रतीचं खत असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, की कोंबडी खताला थोडंसं कंपोस्टिंग करावं लागेल शेणखतासोबत. कारण की शेणखताचे पण काही ड्रॉबॅक्स आहेत. आपण शेणखत जेव्हा पिकांना, झाडांना देतो, तेव्हा काय होतं, की बुरशींचा अटॅक जास्त होतो पिकांवरती. परंतु जर शेणखत आणि कोंबडी खत यांना दोघांना जर साधारणतः एक क्वांटिटीमध्ये जर आपण मिक्स केलं, तर आपल्याला त्याचे खूप छान रिझल्ट्स भेटतात. आणि ही खतं खूप दीर्घकाळ शेतात टिकतात, ज्यामुळे पिकांची भूक पूर्ण होते आणि रासायनिक खतांचा 70% किंवा 50% वापर तुमचा कमी होऊन जाईल. कारण की रासायनिक खतं एक लिमिटनंतर जमिनीचा पीएच खराब करतात आणि तो पीएच खराब झाल्यामुळे त्यांचं विघटन होत नाही जमिनीत. म्हणून त्यांची उपलब्धता पिकांना तेवढी होत नाही. कारण की तुम्ही आज जे रासायनिक खतं देतायत त्याचा 10% पण वापर होत नाही. परंतु ही जी खत आपण बनवणार आहोत, याचा 100% वापर होणार आहे. कारण की खूप जलद गतीने विघटित पावतं. मुबलक प्रमाणात अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे आपली रासायनिक खतांवरची डिपेंडन्सी कायमची कमी होऊन जाईल. म्हणून शेतकरी बांधवांनो, आपल्याला काय करायचं आहे, की 10 बॅग कोंबडी खत पाहिजे आणि त्यामध्ये 30 बॅग शेणखत मिक्स करायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं आहे, 2 पाटी कोंबडी खत घ्यायचं आहे आणि त्यात 3 पाटी शेणखत मिक्स करायचं आहे. हे पूर्ण मिक्सचर एकत्र एकजीव करून घ्या, ज्यामुळे फ्युजन होईल. प्रॉपरली ते ब्लेंड होईल किंवा मिक्स होईल. जर तुम्ही एक-एक बॅग बनवत असाल किंवा जसं की मी तुम्हाला प्रमाण सांगितलं, की 2 पाटी कोंबडी खत पाहिजे, 3 पाटी शेणखत पाहिजे. 5 पाटींमध्ये 1 बॅग तुमची भरते आणि होय, हे सगळं प्रॉपरली तुम्ही मिक्स करा, जेणेकरून एकजीव झालं पाहिजे दोघं खतं आणि मिक्स झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यात टाकायचं आहे ह्युमिक ॲसिडचं पाणी. जे की ह्युमिक ॲसिड अर्धा किलो घेऊन यायचं ₹200 पर्यंत भेटून जाईल आणि त्याला शांत करण्यासाठी ह्युमिक ॲसिडचं पाणी टाकायचं आहे. ज्यामुळे की त्या खताचा ह्युमस पण वाढेल आणि व्हाईट रूट किंवा जे मुळ्या असतात त्यांच्या वाढीसाठी मदत करेल. फुटण्यासाठी नाही म्हणत, कारण की मुळी फुटण्यासाठी ह्युमिक ॲसिड काम करत नाही. मुळींच्या ग्रोथला प्रमोट करतं किंवा मुळींना वाढवण्यासाठी मदत करतं. म्हणून आपण या खतात टाकणार आहोत. पूर्णपणे मस्तपैकी सगळं एकजीव करून घ्या आणि त्यानंतर मस्तपैकी एक बॅग भरून ठेवा आणि बॅग जशी ही भरेल तिला हवा बंद करा. तब्बल 7-8 दिवसात तुम्ही हे खत तुमच्या पिकांसाठी वापरू शकतात. डाळिंबांच्या झाडांसाठी प्रमाण आहे 2 बॅग 300 झाडांसाठी. दर आठवड्याला तुम्हाला प्रत्येक झाडाला एका बाजूला 250 ते 300 ग्रॅम खत पडलं पाहिजे. खतं टाकताना तुम्हाला आणि त्यात आपल्याला मुख्यतः त्याच्यात एन-पी-के बॅक्टेरिया टाकायचा आहे आणि मायक्रोरायझा म्हणून जी मित्र बुरशी येते ती आपल्याला टाकायची आहे जेव्हा आपण पिकांसाठी देऊ. रासायनिक खतांचा जर पूर्णपणे बंद करायचा असेल, तर आपल्याला अशा कंपोस्ट खतांची खूप गरज आहे आणि ह्या गोष्टी ट्राय केल्या गेल्या पाहिजे शेतकऱ्यांनी. तर आत्तापर्यंत काय झालं, की कामं वाढतात किंवा कॉम्प्लेक्सिटी होते किंवा प्रॉब्लेम्स वाढतात. म्हणून आपण काय करतो, की आपण या गोष्टी करत नाही. परंतु या गोष्टींचा अवलंब केल्याशिवाय तुम्हाला फायदा होणार नाही आणि तुम्हाला जर शेतीमध्ये टिकायचं असेल, तर तुम्हाला पहिले जमिनीचा पी-एच, सेंद्रिय कर्ब याच्याकडे जर लक्ष द्यायचं असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्गॅनिक इनपुट टाकायचे आहेत आणि रासायनिक खताचे इतकं पॉवरफुल, इतकं तर नाही म्हणणार, पण सहज गतीने उपलब्ध होणारं हे जे खत आहे, की पिकांना अन्नद्रव्य सहज गतीने उपलब्ध करून देतं. त्यामुळे हे खतं तुम्ही बनवून वापरली पाहिजेल. माझं तर हेच विजन आहे, की कमीत कमी रासायनिक खतं वापरली गेली पाहिजेल. कमीत कमी खर्चात शेती झाली पाहिजेल. गरीबातला गरीब शेतकरी हा मोठा झाला पाहिजेल, हीच इच्छा आहे. कारण की कधी प्रत्येक वेळेस मार्केट आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही. म्हणून भाव आपण ठरवत नाही. आपले भाव कोणीतरी दुसरंच ठरवतं, मालाचे, शेतमालाचे. म्हणून आपल्याला आपला शेतातला खर्च जर कमी केला, तरीही कमीतच्या कमी जर रेटमध्ये आपल्या जर गोष्टी विकल्या जात आहेत, तर कमी खर्चात काढा, कमी खर्चात बनवा. हेच खूप महत्त्वाचं आहे.
धन्यवाद.